सद्गुरुनाथ महाराज. जीवन प्रवास आपला जे आपण जीवन जगतो आहोत आणि हे जीवन जगतो म्हणजे खरं म्हणजे तो आपला प्रवास असतो. हा विषय आपण सोमवारी घेतला होता, पण तो पुन्हा, कारण की ते सगळे सोमवारी नव्हते, तर आपण पुन्हा तो विषय चिंतनाला घेऊया की आपण सगळेजण जे जीवन जगत असतो आणि हे जीवन जगणं म्हणजे खरं म्हणजे आपला तो प्रवास असतो. की जीवनविद्धीचं जे ज्ञान आहे ते जन्म आणि मृत्यू ह्याच्यामध्ये जे जीवन आहे त्याच्या अंगाने सर्व ज्ञान ह्या जीवनविद्या मिशनमधून दिलं जातं. जीवनविद्येच्या त्या ज्ञानातून हे सांगितलं जातं. पण जन्म असं जेव्हा आपण म्हणतो आणि मृत्यू ह्या दोन महत्त्वाच्या आपल्या जीवनामध्ये घटना होतात आणि त्या दोन्ही घटनेच्या वेळेला आपल्याला काही कळत नसतं. जन्माला आपल्याला काही कळतं का? काही कळत नाही. आणि मृत्यू होतो तोही कळतो का? तोही नाही कळत. म्हणजे दोन आणखीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही घटना वर्तमान काळात असतात, त्यांना भूतकाळ नसतो. लक्षात मी काय म्हणतो? माझा जन्म झाला होता असं काय नाही. जन्म आत्ता झाला हे वर्तमान काळ, आणि माझा मृत्यू झाला होता ह्यालाही काही अर्थ नाही की मृत्यू होणार ह्यालाही काय. मृत्यू ज्यावेळेला होईल त्यावेळेला तो खरा आणि जन्म ज्यावेळेला होतो त्यावेळेला तो खरा. म्हणजे दोघांना काय आहे? वर्तमान आहे. आणि ह्या दोन वर्तमानामध्ये जे आयुष्य असतं त्याच्यामध्ये आपण भूतकाळ भविष्यकाळ सगळं करत असतो. पण आपला जो हा प्रवास आहे तो प्रवास आपला म्हणजे नेमका कोणाचा हा महत्त्वाचा भाग होतो. की आपण जन्माला येतो, आपल्याला माहीत नाही कशा आलो, पण जन्माला आलो आणि जन्माला आलो त्यावेळेला ही जी देहाची धारणा होते आणि हा देह म्हणजे ह्या प्रवासात असलेलं एक साधन किंवा वाहन. जशी गाडी असते आपल्याकडे आणि गाडीतून प्रवास करतो आपण, तसं शरीरातून आपला प्रवास चालू असतो. आणि हे शरीरातून आपला प्रवास म्हणजे इथे आपण म्हणजे आपली जाणीव किंवा आपलं मन म्हणा, सोप्या भाषेत मन, पण खरा शब्द अर्थ आहे तो जाणीव. ह्या जाणीवेचा प्रवास असतो. म्हणजे आपला प्रवास असा आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला हा जाणीवेचा प्रवास असतो. म्हणून सगळेजण आपण कोण आहोत? जाणीव आहोत. हे पहिले लक्षात ठेवलं. म्हणजे आपण अमुक आहोत तमुक आहोत तो नाही खरा भाग. खरी सत्य वस्तुस्थिती काय? आपण प्रत्येकजण एक जाणीव आहे आणि ही जाणीव देहाच्या द्वारे जीवन जगते. म्हणजे तिचा जीवनाचा प्रवास चालू असतो. एक दिवस असा येतो की हे शरीर ही जाणीव सोडते आणि सोडल्यानंतर परत दुसरा देह धारणा करते आणि हा प्रवास पुन्हा चालू होतो. म्हणून निराकारातून ती साकार होते. साकार होते म्हणजे देहाच्या अपेक्षेत ती साकार होते. आणि म्हणून साकार होणं असं जेव्हा आपण म्हणतो तो म्हणजे आपल्या प्रवासाची सुरुवात असते. आता ही जाणीव जेव्हा जन्माला येते म्हणजे देहधारणाच्या ती प्रगट होते त्यावेळेला आपल्याला जरी कळलं नाही तरी जसजसे आपण मोठे होतो, जसजसे आपले संस्कार होतात, त्या संस्कारातून आपलं पाहणं, ऐकणं, चाखणं, बोलणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडनं व्हायला लागतात आणि हेच आपला जीवनाचा प्रवास असतो. म्हणून हा जीवनाच्या प्रवासाच्या वेळेला दोन महत्त्वाच्या काय गोष्टी ठेवायच्या, लक्षात घ्यायच्या की हे सगळं नियमाने चाललेलं आहे. हे महत्त्वाचं लक्षात. तुमचा जन्म पण नियमानेच होतो. जन्म होताना देहधारणा इथे नियम असतात, जीवन आपण जगतो इथे नियम असतात आणि मृत्यूच्या ठिकाणी नियम असतात. हे सगळं संपूर्ण आपलं जीवन नियमाने बांधलेलं आहे. आणि हे नियमाने बांधलेलं असल्यामुळे तिथे इकडे उगीच झालं असं काहीच नसतं. सगळं तुम्ही जे करता त्याला नियम रिॲक्ट होतात आणि नियमाप्रमाणे त्यावर तुम्हाला तो चांगली परिस्थिती, वाईट परिस्थिती, सुख दुःख असं जे सगळं जे आपण म्हणत असतो ते सगळं नियमाप्रमाणे असतं. म्हणून जन्माला आलो तर कसे आलो हा मोठा यक्ष प्रश्न आहे, पण आपण आलो हे सत्य आहे. आणि हे जन्माला जेव्हा येतो त्यावेळेला नियम असतात. म्हणजे 9 महिने आईच्या पोटात राहणं आणि त्याच्यातून परत 9व्या महिन्यानंतर आपण जन्माला येतो. तर ही जी जाणीव आहे ही जाणीव देहाची धारणा करते आणि हा देह आईच्या उदरात तयार होतो आणि ह्या आईच्या उदरात तयार होतो आणि तो कसा होतो
तर आता सोनोग्राफी दाखवून फोटो दाखवतात लहान मुलाचा, की त्या सोनोग्राफीमध्ये तो कसं एवढंसं डोकं असतं, मग त्याचं हृदय दिसतं, मग परत असतं हळूहळू पाय फुटतात, हात फुटतात. असं तुम्ही बघायला तर किती अलौकिक गोष्ट असेल ह्या तुमच्या लक्षात येईल, की याची साधीसुधी गोष्ट नाही, की माणसाने तयार केलेली गोष्ट नाही, ती आपोआप होतं. म्हणून आई कधी हुशारी किती जरी सांगते माझं मूल, तर ते खरं तिचं मूल नसतं. म्हणून सगळ्या आयांनी लक्षात ठेवायचं, माझं माझं करत बसायची गरज नाही. तिथे ते मूल देवाचंच असतं. म्हणून देवाचं मूल आहे, म्हणजे ते लहान मूल, म्हणजे आईच्या पोटात आई ही निमित्त आहे. मग ते आईचं शरीरसुद्धा एक निमित्त आहे त्यासाठी जन्माला येण्यासाठी. पण ते मूल तिथे जन्माला येतं, ते हे सगळी परमेश्वरी कार्य आहे, म्हणजे अलौकिक कार्य असतं ते. म्हणून जन्माच्या वेळेला सुद्धा तो जन्माला येण्याची जी प्रोसेस आहे ती पण अलौकिक असते. आणि त्यामुळे हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, हे महत्त्वाचं लक्षात येतं, की आपलं म्हणजे ह्या जाणीवेचं जे जीवन आहे हे परमेश्वराचं जीवन आहे. म्हणून तुझं माझं जे आपण करत असतो ते नंतर करतो. जन्माला थोडं कळायला लागलं, लोक नावं देतात, नावाप्रमाणे आपण वागायचा प्रयत्न करतो. मग अमक्याची आई अमक्याचं म्हणजे अमक्याचा मुलगा मुलगी असा जो विचार करते, त्या संस्कारातून जीवन जगत असताना माझं तुझं इतकं ते धरून चालतं. तर जन्माला आलं त्यावेळेला तू कोणाचा होतास, कुठून आलास, कसा आलास, काही माहीत नाही. पण हा प्रवास तिथे सुरू झाला. म्हणून जीवन जगत असताना सगळं नियमाच्या द्वारे जर आपण जीवन जगायला लागलो तर सगळं काही आपल्याला सगळ्या अनुकूल गोष्टीसुद्धा प्राप्त होऊ शकतात, किंवा जास्तीत जास्त अनुकूल गोष्टी प्राप्त होऊ शकतात. म्हणून जीवन जगणं हा एक भाग आहे. पण अशी एक वेळ येते की मृत्यू होतो, ज्याला आपण मृत्यू म्हणतो. तिथे मृत्यू म्हणजे काय, दुसरं देहाची धारणा होते. मग आपण मृत्यू म्हणतो निगेटिव्ह भागाने, म्हणजे काय आपण जाणार असं वाटलं की भीती वाटते ना, तुम्ही कुठे जाणार नाही, दुसऱ्या देहात जाणार. हा देह सोडला की दुसऱ्या देहातून तुमचा परत प्रवास सुरू होणार. त्यामुळे एक नेहमी लक्षात ठेवा, का मृत्यू हा खरं म्हणजे आनंदायी आहे, पण आपण काय केलं त्याला दुःखकारक ठेवलं किंवा अनिष्ट चिंतन करतो. म्हणजे जन्माच्या वेळेला पण बघा, जन्म म्हणजे काय किती अलौकिक गोष्ट आहे. पण आपण काय करतो, 12 दिवस देवाचं दाढी वाढवतात, दिवा लावत नाही देवाकडे, असं काहीतरी करतात ना. आता देवाकडे दिवा लावत नाही म्हणजे किती कृतज्ञपणा. ज्याच्या कृपेने हा जन्म झालेला आहे आणि त्याला म्हणजे शिवायचं नसतं, म्हणजे देवळात जात नाही, हे जात नाही. आता ते का जात नाही देव जाणे, त्यांना माहीत नाही. पण इथे परमेश्वराबद्दल असलेलं अज्ञानच प्रकट होतं. परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्तीचा विराट सागर, म्हणजे तो परमेश्वरापासून तुम्ही वेगळे कधीच राहू शकत नाही. तुम्ही वेगळे राहिलात की संपलात म्हणून समजा. म्हणजे अशी समुद्राची लाट रस्त्यावर पडल्यावर काय होते, गटार होते, परत समुद्राचा वेळ, पण ती लाट राहत नाही. तसं आपण परमेश्वरापासून वेगळे नसतोच, पण मनाने कल्पनेने वेगळे असतो. कारण आपल्याला ते माहीत नसतं आपण परमेश्वरात आहोत, की परमेश्वरामुळे आपलं जीवन चाललं आहे, हे आपल्याला अजिबात लक्षात येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला ते कळत नाही. मग महत्त्वाचं काय की तुम्हाला शिवाशिव कोण कुठे करणार, जो सतत व्यापून आहे. म्हणजे जसं बर्फ आहे आणि पाण्यात ठेवला, मग पाणी बर्फ कशामध्ये आहे, पाण्यात म्हणतो, आणि बर्फात काय आहे, पाणी, त्याच्याशिवाय दुसरं काय. मग तसे आपण परमेश्वरात आहोत आणि आपल्या सर्वांमध्ये ही परमेश्वरी शक्तीच वास करत असते. म्हणजे हा जो प्रभाग कळला की मग तुम्ही शिवायचं की नाही शिवायचं आलं कुठे, म्हणजे ते फक्त तुम्हाला कृतज्ञतेने देवाचं स्मरण करणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून जन्म झाल्यानंतर लोक शिवत नाही, त्याच्या देवाकडे म्हणजे कोणी दाढी बिडी वाढवणं वगैरे, ते सुईर म्हणतात ना त्याला, आणि सुतक, दोन गोष्टी येतात. तर ते सुईर का म्हणतात आणि सुतक, सुच्या पुढे ईर का लावतात आणि तिथे तक काय करतात मला माहीत नाही. मेल्यानंतरही देवाला शिवायचं नाही म्हणतात. अरे तू देवाचाच आहेस, तुला शिवायचा का नाही शिवायचं, तू नाही म्हटलं तर तो शिवलेलाच आहे तुला, त्याच्याशिवाय काय. काही प्रकार आपल्याला कळत नाही, पण आपल्याकडे असा गोंधळ आहे. खरं म्हणजे मृत्यू ही पण अलौकिक गोष्ट आहे. तुम्ही बघा, ह्या देहाला ही जाण इतकी चिकटलेली आहे की तिला देहाशिवाय आपलं जीवनच नाही असं वाटतं. आणि मृत्यूच्या क्षणी ती इतकी पटकन सोडून जाते की म्हणतात आत्तापर्यंत चिकटलेली आता कुठे गेली. जर तुम्ही बघा, तुम्हाला कोणाला सांगा की तू म्हणजे आणि जाणे वेगळं आहे, तर कळत नाही कोणाला, काहीच कळत नाही.
मी इतकी घट्ट असते धरून ठेवलेलं जीवनभर की त्याच्याशिवाय जीवनच नाही असं तिला सतत वाटत असतं त्या जाणीवेला. पण ज्यावेळेला देहधारणा दुसरी करायची असते त्यावेळेला ह्या देहाला सोडून ती पटकन पळून पण जाते. म्हणजे हे इकडचे लोक बघत बसतात, बाकी कुठे गेला कळत नाही. म्हणून असा जो मृत्यू आहे असं जो आपण म्हणतो तो मृत्यू म्हणजे पुनर्निर्मिती हा भाग लक्षात ठेवायचा की आपल्याला दुसरा देह मिळतो. म्हणून ज्यावेळेला मृत्यू जिथे होतो त्यावेळेला मृत्यूच्या अपेक्षेत सुद्धा तुम्ही नेहमी एक भाग लक्षात ठेवायचा की मृत्यू म्हणजे काही वाईट गोष्ट नाही, तिथे पुनर्निर्मितीचा तो आनंद आहे हे पहिलं लक्षात ठेवा की तिथे दुसरी देहाची धारणा होत असते. हे नेहमी जर तुम्ही लक्षात ठेवलं तुमचं तुम्ही दुःखी दुःखी म्हणता ते का होतं, माझं आहे की आपलं आहे तर आपल्याजवळ राहिला नाही म्हणून दुःख होतं ना. तुमच्या हातातली वस्तू जरी घेतली तरी तुम्हाला दुःख होतं, आपल्या जवळजवळ लांब जातो म्हटलं तरी थोडंसं मन उदास होतं. हा भाग काय तर तिथे ममत्व म्हणतात त्याला, म्हणजे ममत्व असतं आपल्याला, नको जावं राहावं आपल्याजवळ असावं असं वाटतं ना, आणि त्यामुळे तिथे वाईट वाटतं किंवा दुःख होतं. हा जो प्रकार तिथे असतो हा प्रकार देहाच्या अपेक्षेत असतो. आता तर मरत गंमत अशी असते, इतर वेळेला आपला माणूस म्हणतो चालतो बोलतो देह बरोबर म्हणतो ना, पण एकदा तो राम बोलो राम म्हटलं की तो कितीही आवडता असला तरी त्याला एकतर अग्नी द्यावा लागतो की पुरावा लागतं, दोघांपैकी एक काय करा. तुम्हाला कोणी तुम्हाला काय पाहिजे, अग्नी पाहिजे का पुरावा लागतो, म्हणून अरे लागलं माझ्या देहाला काय होईल असं वाटतं ना, असं काही होत नाही. पण त्याला अग्नी द्या का पुरा काही फरक पडत नाही, कारण काय हा देह म्हणजे कोण आहे, त्याचे 5 पार्टनर आहे तिथे. एकदा तो देह पडला की 5 पार्टनर आपली प्रॉपर्टी खेचून घेतात परत. काय पंचमहातत्व, आकाश वायू तेज जल आणि पृथ्वी ही जी पंचमहातत्व आहेत ना, ही पंचमहातत्वामध्ये हा देह परत विलीन होतो, म्हणजे डिकम्पोजिशन त्याला आपण म्हणतो. डिकम्पोजिशन म्हणजे काय, दुर्गंध इतका सुटतो की इतर कोणत्याही प्राण्याच्या शरीराला एवढा दुर्गंध सुटत नाही. तुम्ही आपल्या शरीराला एवढे चिटकून बसलेले असतात ना म्हणून चांगला चांगला म्हणून, जर तुम्ही थोडा वेळ तुम्हाला माहिती हवी असेल तर मॉर्चरीमध्ये जाऊन या, राजावाडीला आहे घाटकोपरला, जराशी अशी बाजूने फेरी मारत परत तिथं उभे राहणार नाही, पळून जातो की इतका दुर्गंध सुटतो तर शरीर जेव्हा डिकम्पोजिशन होतं. त्यामुळे 5 तत्वामध्ये देह विलीन होत असतो. म्हणून मृत्यूनंतर देह अग्नी द्या किंवा पुरा. पूर्वी एकदा महाराजांना कोणी प्रश्न विचारला होता की काय बरोबर आहे, जाळणं बरोबर की पूर्ण बरोबर. महाराज म्हणतात पुरा किंवा जाळा दोन्ही तेच होतं, पण त्याहून अधिक उत्तम काय, देहदान करा, म्हणजे मेल्यानंतर ते पुण्य मिळेल परत तुम्हाला, कारण त्यात शरीराचा कोणतरी उपयोग होईल. त्या शरीरावरती काही लोक प्रयोग करतील, त्यांच्यापासून त्यांना ज्ञान मिळेल. म्हणून मुद्दाम देहदान केलं पाहिजे हा महत्त्वाचा भाग लक्षात आहे. त्या देहात एकदा तो देह सुटल्यानंतर तुम्हाला त्याचं काही पडलेलं नसतं, कळलं की नाही. पण आपण काय करतो, तो देह सुटल्यानंतर आपलं ममत्व असतं, त्यामुळे आपल्याला वाटतं राहावं, पण राहावं म्हटलं तर ते शरीर फुगायला लागतं. म्हणून नेहमी एक लक्षात ठेवायचं की आपल्या भावनांवर त्यावेळेला आवर घालता आला पाहिजे, आणि ज्यावेळेला ते शरीर सुटतं त्यावेळेला त्याचं जास्तीत जास्त लवकरात लवकर अग्नी द्यायचं असेल तर अग्नी द्या, किंवा पुरायचं असेल तर पुरून टाका, कसंही, पण तिथं घरात ठेवता कामा नये. का होतं असं, कारण त्या शरीरामध्ये जर रोगजंतू असतील तर ते परत तिथे फैलावतात, त्याचा परिणाम लोकांवर वाईट होऊ शकतो. म्हणून जास्त वेळ ठेवायचं नसतं, हा महत्त्वाचा भाग. बरेच वेळा आपण काय म्हणतो, लांबून पाहुणे यायचे आहेत किंवा कोण यायचं आहे, अगदी जवळचा माणूस, कारण तो येऊन तरी काय तसा फरक पडणार असतो का, नाही, पण आपल्या भावनेचा प्रश्न असतो तो. खरं बऱ्याच वेळा भावनेच्या प्रश्नाचे लोक बघतात, पण जितक्या लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावणं हा त्याच्यावर खरा योग्य मार्ग आहे. म्हणून तुम्हाला मृत्यूनंतर काय हे जीवनविद्येने सांगितलेलं नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे काय केलं पाहिजे. आपण ही पद्धत आली पाहिजे की ज्यावेळेस जिथे मृत्यू होतो ते सगळे दुःखामध्ये जातात, पण ते जेवणाच्या वेळेला त्यांना जेवण तर दिलं पाहिजे की नाही. तुम्ही काय असतं, मंडळी दुःखात जेवायला मागत नाही, त्यामुळे वीक होतात, आजारी पडू शकतात, किंवा दुःखाने त्यांना अधिक त्रास होतो. मग त्यावेळेला कोणीतरी तिथे अशी एक पद्धत असली पाहिजे की तिथे पटकन त्यांच्यात, आता त्याचं देह गेलेला आहे तर देहाचं दुःख जरी वाईट वाटत तर त्यांचं ज्यावेळेस ते गेल्यानंतर तिथल्या घरच्या लोकांची जेवण आहे. पूर्वी पद्धत होती गावामध्ये, बाजूच्या लोकांना द्यायचे. ती मुंबईमध्ये पद्धत आहे की नाही मला माहीत नाही, आहे का,
पण कुणीतरी आणून दिलं पाहिजे, ना तर तो आणतो मी आणतो असं होतं ना. म्हणून हा एक प्रकार तिथे कसं असं कोणीतरी पटकन तिथे पुढाकार घेऊन एक कार्य केलं, नाही तर आपण काय विचार करतो नातेवाईक येणार आहेत आपण कशाला बोला असंही बघतो. आपल्याकडे कसं होतं आपण प्रार्थना म्हणतो, हरिपाठ करतो आणि त्याप्रमाणे नंतर जातो निघतो. पण त्यावेळेला त्या घरच्या लोकांना त्या पद्धतीने कोणीतरी बोलणं, त्या सांगणं आणि त्या पद्धतीने असंच केलं पाहिजे. आणि तिथे काय होतं त्यांचे गाववाले आले की ते सगळं मोठे होतात एकदम, ते म्हणजे ते असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असंच पाहिजे, म्हणजे ज्याला त्याला काहीच कळत नसतं खरं सांगायचं तर. पण जर वासरात लंगडी काही शहाणी तसं तो जरा एखादा माणूस त्याला अधिकार मिळाला की तो त्याला सगळं जसं माहीत असतं असं होतं. मला आठवतं माझी आई वाजली होती त्यावेळेला ते असं हे करतं ना मडकं करून पाणी टाकत जातात, तर मला लहान भाऊ तर करत होता. तर मी माझ्या जो आमचा मुख्य होता त्याला हे असं कशासाठी करायचं, असं पाणी कशाला पडलं म्हणजे मागे, आपली परंपरा आहे हे त्याचं उत्तर होतं. म्हटलं परंपरा म्हणजे काय ते तुला कळलं नाही म्हणायचं, तसंच केलं पाहिजे. म्हणजे त्याला उत्तर काही माहीत नसतं, त्याने बघितलेलं असतं तेच तसं करत असतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण म्हणतो श्राद्ध करणं, पिंडदान करणं, ह्याच्यामागे काही खरोखर त्याच्यासाठी काही होतं का, जो माणूस गेला त्याला काही मिळतं का, त्याला काहीच मिळत नसतं. कारण एकदा त्याने दुसरं देहधारणा केलं की इथले सगळे संबंध तुटले. तुम्हाला कशावरून, तुम्ही गेल्या जन्मात कुठं होतं माहिती आहे तुम्हाला? गेल्या जन्मामध्ये कोण तुमचा नवरा, कोण तुमची बायको, कोण तुमचा भाऊ बहीण काय माहिती आहे? ते जर माहिती झालं असतं तर किती गोंधळ झाला असतं ना. मागच्या जन्मीचा नवरा, त्याच्या अगोदरचा नवरा, या जन्मीचा नवरा, तिघं समोर आलं तर काय करायचं प्रश्न पडला असता ना. पण हा असा काही प्रकार नाही, कारण एकदा तुमचा देह सुटला की ह्या सगळ्या गोष्टी देहाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी तुमच्याशी त्यांचं कॉन्टॅक्टच राहत नाही. ती जाणीव दुसऱ्या देहातून परत तिचा कार्य जीवन प्रवास चालू करते आणि त्यामुळे मागच्या ह्याच्याशी काही त्याचा संबंध नसतो. म्हणून जसा तुमचा नाही आहे, तुम्ही ह्या जन्मातल्या सगळ्या गोष्टी संबंधित आहात, पण गेल्या जन्मी कुठे होतात माहीत नाही. आणि हे माहीत नाही हे बरं एका बाबतीत, कारण ती व्यवस्था आहे सुंदर. आणि म्हणून ज्या वेळेला हा मृत्यू होतो त्यावेळेला दुसरं म्हणजे कर्मकांडात अडकता कामा नये. वाईट वाटणं म्हणजे काय आनंदाने का उड्या नको मला, पण वाईट वाटलं तरी तिथे भावनेला आवर घालता आला पाहिजे, शांत राहता आलं पाहिजे. म्हणून मनाची स्थिरता अधिक व्यवस्थित असली पाहिजे. ज्यांची मन स्थिर असतात ती कशी मन शांतपणे सगळं कार्य करून घेतात किंवा करतात. आणि म्हणून कर्मकांडात अडकता कामा नये. तर तुम्ही मला जर श्राद्ध करायचं का, तर पिंडदान करायला गेले की मग काय होतं, पिंडदानाच्या वेळेला काय करतात, तिथे तुम्ही आता जाल ना शिवाजी बाला कधी गेला असाल तर 2 गलेलठ्ठ प्राणी असतात, एक कावळा असतो आणि एक तो ब्राह्मण असतो. कारण त्यांना ते जेवढे कमवतात तेवढं कोण बाकीचे पण कमवू शकत नाहीत. कारण तिथे त्यावेळेला पटापट त्यांच्याकडे सगळी सिस्टम चालू असते, असं करा तसं करा सगळं चालत असतं. आणि परत करता म्हणजे जरा ग्रह बिघडलेला आहे तो, मग काय म्हणाल शांती करायला पाहिजे, हा बिचारा घाबरला कर शांती म्हणतो. हे तुम्हाला 99% लोकांना ते सांगतात. मग पुढच्याही वेळेला मरू देत माणूस, तो म्हणणार हा ग्रह खराब होता, इथे कुठेतरी शनीची दशा आहे, कुठेतरी आणखी ह्याची दशा आहे, तुम्हाला शांती करायला पाहिजे. आणि आपली माणसं काय भावनाशील असतात, भाऊ शांती उभी नको ना. हा दुसरा गेला असतो त्याला पक्क माहिती आहे तुझ्या कर्मकांडासाठी ती जाणीव काय थांबलेली नसते, ती तिचा काय प्रवास सुरू झाला. पण आपल्या भावना असतात अरे भाऊ शांती मिळाली पाहिजे. पण शांती तुम्ही हे करून शांती कशी मिळेल, म्हणजे साधी गोष्ट मी सांगतो. ज्यावेळेला समजा तुम्हाला आईस्क्रीम आवडतं आहे समजा आणि तुम्ही गाढ झोपलेले आहे आणि तुमच्या बाजूला ठेवलं आईस्क्रीम, बघा तुझ्याकडे आईस्क्रीम ठेवलं आईस्क्रीम तर एक तरी चाटू शकतो का आईस्क्रीम. आता इतका देह जिवंत आहे, गाढ झोपलेला आहे, पण शेजारी ठेवलेला आईस्क्रीम जर त्याला मिळत नसेल तर देह सुटला, म्हणजे खायला देहच नाही, तोंड नाही काय नाही काय नाही त्या जाणीवेनं, मग ती आईस्क्रीम कशी खाणार. हा जो प्रकार आहे हा कळत नाही लोकांना. पण आपण काय करतो, अशा पद्धतीने केलं पाहिजे, श्राद्ध केलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे, केस कापले पाहिजे. तर केसाचा आणि त्याचा काही संबंध नाही.
म्हणजे कसलेच संबंध नसतात त्याच्यात, पण आपण कल्पनेतून हे सगळ्या गोष्टी करतो आणि हे केल्यामुळे आपल्याला काहीतरी बरं वाटतं असा प्रकार बऱ्याच वेळेला होत असतो. पण तसा काही प्रकार नसतो तिथे. म्हणून बऱ्याच वेळेला गाडगे महाराजांची पण गोष्ट सांगितली जायची. असं सगळेजण पिंडदान करायला होतं तर गाडगे महाराज काय करायला लागले, नदी होती जरा वाहत, पाणी उपसून फेकायला लागले असे. तर तिकडच्या लोकांच्या अंगावर उडालं. तर तिथलं जे ब्राह्मण वगैरे काय करतोयस, मग त्यांना वेडा वाटायचा ना. गाडगे म्हणजे फाटके कपडे वगैरे घालून वेड्यासारखं वाटत. काय करतोयस, तो म्हणतो मी माझ्या शेताला पाणी घालतो म्हणायचं. कुठे शेत आहे, तो म्हणजे तेवढं लांब शेत आहे म्हणायचं. तर मग इथून कसं घालतो, मी इथून उडवतो ना माझ्या डब्यात, ते जाईल ना तिथे. तर त्याला डोकं बिका फिरलाय का म्हणजे तू इथे. त्याला त्याने सांगितलं तू इथे वाढतोय ते सगळं देतात ना पिंडदानाच्या वेळेला सगळं जेवण वगैरे ठेव, हे जेवण तू गेला कुठे, त्याला तिथपर्यंत पोचल काय म्हणतात. मग ते इथून पोचत असेल, माझं पाणी पटकन पोचलं पाहिजे ना, मैलावर पण आहे. हा जो प्रकार आहे म्हणजे हा जो तर्कशुद्धपणा आहे तो सर्वसाधारण माणसाकडे नसतो. माझा चुलत भाऊ वारला होता त्यावेळेला मी तिथे गेलो होतो. चुलत भाऊ असतो म्हणजे जायलाच पाहिजे ना, सगळ्याकडे नाही कसं म्हणायचं. तर त्याचे मित्र माझ्या बाजूला बसले होते. माझ्या चुलत भावाला दारू प्यायची आवड होती. तर तो मित्र बाजू म्हणतो हा जण कावळा शिवणार नाही. दोघं बोलत तर तो म्हणतो का, अरे ह्याला दारू ठेवल्याशिवाय कसा शिवणार तो कावळा, कारण तो दारू पिणार ना, तो आत्मा असा दारूसाठी तडपडत असेल तर कसा काय होणार. म्हणून म्हणून मी आणलेली आहे बाटली. आणली काय काळजी मित्राची. आणि वाट बघत होता. त्याची बायको पण आली होती. ते सगळेजण आलं होतं. आम्ही तिथे बसलो आणि तिने ते एक ब्राह्मणाने सांगितलं ते जेवण वाढलं, साधं जेवण, आणि त्याला फिश शिवाय जेवण चालायचं नाही. पण तिथं फिश ठेवता येत नाही ना. तर तिथे ठेवल्या सगळं तो कावळा आला, शिवून पण गेला. हा बिचारी बाटली तिथेच राहायची. म्हणजे तो म्हणाला बरं झालं आता, बरं झालं इथे तरी वाचवलं झालं, घरी जाऊन पिईल म्हणाला ना. असा जो प्रकार असतो म्हणजे ज्यावेळेला आपण बघतो ना की लोकांना काही बऱ्याच वेळेला परंपरेने किंवा असं सांगितलं आहे, हे का सांगितलं आहे, कशासाठी सांगितलं आहे हे काही कळत नाही. आणि त्यामुळे 12 दिवस 13 दिवस 10 दिवस. मग काही लोकांना काय सांगतात नाशिकला जावं लागतं. मग इथे पण नाही चालत, इथले तिथे स्पेशल असतात. आणखी तिथे गेल्यानंतर तुम्ही गंगेला एक तर काशीला जावं लागतं किंवा आपल्याकडे काशी म्हणजे गोदावरी म्हणजे नाशिकला. तिथे गेल्यानंतर तिथले बिलंदर आहेत आणखी, ते तुमच्या सगळ्या पिढ्यांची नावं सांगतात. तुझं आजोबाचं नाव आहे, तुझ्या पणजोबाचं नाव आहे, तुझ्या खापर पणजोबाचं नाव आहे. खरी गोष्ट म्हणजे त्यात किती हुशार आहेत. कारण हा बिचारा आधीच आश्चर्य, अरे हा कसा ओळखतो मला, कारण त्यांच्याकडे यादी असते. ती यादी तुम्ही म्हणजे आचार्य मग तिथे मग बरोबर आणखी मग ही ग्रहशांती करावी, ही ग्रहशांती करावी, ही ग्रहशांती करावी. अशा सगळ्या गोष्टीमध्ये माणसांकडे मग ते साधे 5-10 रुपयात होत नाही. म्हणून मग ते 15,000 20,000 25,000 50,000 जसं म्हणजे माणूस जसा बघते तशी त्यांची किंमत वाढते. की तुम्ही मग ते साधे कपडे घातले तर तुम्हाला कमीच रेट, जर तुमचे चांगले कपडे दिसले तर काय खरं नाही, तुमचा रेट वाढला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही जर एकदा विचार करायला लागले की असंच आहे ना. इतकंच नाही की नागबळी वगैरेचा प्रकार पण आहे ना, तो तसाच आहे. तुम्ही जर त्र्यंबकेश्वर तिकडे जाता नागबळी करायला, नागबळीचं म्हणजे भल्या भल्या माणसांना अडचणीत आणणारा प्रश्न असतो की त्यांच्या दुसऱ्यांच्या भावना सांभाळायची की नाही सांभाळायच्या. आश्चर्य वाटेल तुम्हाला. मी आता कोणी नागबळी केलं तर सांगेल, कोणी केलं असेल तुम्हाला वाटेल किती आश्चर्य धक्का बसेल तुम्हाला. आपल्या महाराजांनी नागबळी केलं आणि मलाही नंतर कळलं. पण ते का केलं, त्यांच्या मुलीला मूल व्हायला की ते मृत्यू पावायचं म्हणून. त्यांच्या म्हणजे गोव्याचे ना, त्यांचे सासर म्हणजे गोव्याचे, त्यांच्या म्हणजे मिलन वहिनी सॉरी मालन. तर त्यांच्या तिकडे हे अशी होती की मुलीच्या बापाने नागबळी केला पाहिजे. आता महाराजांनी नाही केला तर तिकडे झालं प्रॉब्लेम. कारण सासरची मंडळी का त्या वडिलांना तुझ्या कळतच नाही असं म्हणत, तरी ते महाराज असतील आता म्हणतात. पण त्यावेळेला एवढं काही सगळेजण घरची मुलगी डाल बरोबर असं घरच्या इकडच्या लोकांना तितकं महत्त्व वाटत नाही, ग्रँटेड पकडतात ना. पण बाहेरचे आपल्याला वाटतात महाराजा आपलं सगळं ज्ञानी आहे सगळं आपल्याला आपण सांगू, पण घरच्या लोकांना तितकं पाहिजे तितकं तेवढा आदर असतो तसा नसतो. मग ते त्या मुलीसाठी त्यांनी नागबळी
केला होता, करावा लागला. म्हणजे करावा का लागला? भावना सांभाळायला. कारण तिकडच्या लोकांच्या भावना, गोव्याचे लोक अशाच्या बाबतीत एक्सपर्ट आहेत या सगळ्या कर्मकांडामध्ये. आपण आता मुंबई दरम्यान थोडे कमी म्हणजे असं वाटतं कमी, करायला लागले सगळे करून मोकळं होतात. एकदा तुम्ही त्या मार्गाला गेले की तुम्ही सगळे एक्सपर्ट होता त्याच्यात. मग ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणारे भरपूर मिळतात, सल्लागार पण भरपूर असतात त्याच्यात. की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो ना, ह्या कर्मकांडात मध्ये कधी कधी असे चुकीचे आपल्याला कराव्या लागतात का, तर त्यांच्या भावना सांभाळायला. म्हणजे असं काय नाही, महाराजांना माहीत होतं तर काही नाही, पण त्यांच्या हे सांभाळायला ते करावं लागतं. म्हणून हा सगळा जो प्रकार आपण, अरे ह्या दोन गोष्टी, हे करायचं की न करायचं. ज्यावेळेला तुम्ही हे कर्मकांड, बाबा एक केस कापायचे की न कापायचे, जीवनविधी अंगाने त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला कापासे वाटलं तर कापा, नका नाही कापासे वाटलं नका कापू. पिंडदान करायचे की न करायचे तुमच्या मनावर. तिथे त्याच्यामध्ये तसं काही तथ्य नाही. मी जे तुम्हाला आता सांगितलं त्याच्यामध्ये तथ्य नाही खरं, पण तुमच्या भावना असतील तर, मनात वाटत असेल तर करा, मनात वाटत नसेल तर अजिबात करायची काही गरज नाही. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पण इथे तुम्हाला तुमच्या आजूबाजू समाजाला पण सांभाळावं लागतं. दोन गोष्टी आहेत. तुम्ही एक इतके खंबीर पाहिजेत की कोणी सांगितलं तरी तुम्ही हलता डगमगता कामा नये. तुम्हाला स्पष्ट सांगता आलं पाहिजे, बाबा मला काही हे करायचं नाही, याच्यात काही अर्थ नाही. पण तुमच्या आजूबाजू समाज असतो, तुमचे नातेवाईक म्हणा, तुमच्या गावाले वगैरे असतात ना, भाऊबंधक काय म्हणतात त्याला, म्हणतात भाऊबंद, भाऊबंद म्हणतात ना, भाऊकी म्हणतात ते भाऊबंद म्हणतात, बंद करून ठेवतात आपल्याला त्याच्यात. की त्यांचा तेवढा जोर असतो की तिथे जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या विरोधात ते बोलू शकतात, करू शकतात. मग तुम्हाला जर त्यांच्या वादात जर पडायचं नसेल तर ते सांगतात त्याप्रमाणे करायला काही हरकत. मनात तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय अर्थ नाही, पण त्यांच्यासाठी करायचं आहे ना तर करायलाही हरकत नाही. पण कुठे जर तुमची कुचंबणा होत असेल, गावामध्ये गेलात, नाही करायचं म्हटलं तर सगळे तुम्हाला बाजूलाच टाकतील. मग ते भांडणतांड्यात कशाला पडायचं आहे तुम्हाला. मग तिथे तुम्ही करायला काय का, मध्ये आग्रह हा सर्वात मोठा दुष्ट ग्रह आहे. तुम्हाला इतका आग्रहही नको व्हायला, असंच केलं पाहिजे. पण तुम्हाला जर जीवनविद्येचा खरोखर अभिमान आहे, जीवनविद्याबरोबर सांगतं, हे सगळं सांगतं म्हणत असाल तर अशा वेळेला तुम्हाला खंबीर पण राहता आलं पाहिजे. दोन्ही बाजूने मी सांगतो, पण दोन्ही बाजूने हो, दोन्ही बाजूने. तुम्हाला नाही जमत असेल तर तुम्ही बळ सरेंडर व्हा त्यांना, नाहीतर तुमच्या कर्मातून तुम्ही त्यांना शिकवा, असं केलं पाहिजे. दोन गोष्टी आहेत. कारण सद्गुरूने आपल्याला सांगितलं तर आपण केलंच पाहिजे, हा एक भाग आहे. पण तुमची परिस्थिती काय, तिथे जर तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर ते तुम्हाला शांत राहणं महत्त्वाचं असेल. ते परत जोर देता कामा नये की ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे परंपरांच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, तर तुम्हाला त्या परिस्थितीनुसार वागवलं पाहिजे. परिस्थितीनुसार नाही वागता आलं तिथे उगीच तुम्हाला त्रास होतो. म्हणजे शेवटी आपल्याला काय सगळ्या गोष्टी शांती सुखाने झाल्या पाहिजे, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. तुमची शांती सुख बिघडता कामा नये. नाही तर विरोध करायला जाल तर तुमचं शांती सुख बिघडायला लागेल, तर तडजोड करावी लागेल. म्हणून तडजोड करणं शहाणपणा हाही अमृत तुषार आहे सद्गुरूंचं. म्हणजे काही वेळा तडजोड करायला लागेल. तुम्ही कर्मकांडात म्हणजे तिथे वाहत जाऊ नका. तुमच्याकडे अनिष्ट चिंतन येता कामा नये. तुम्ही जे हे कर्म जे काही सांगितलेलं असतं त्याच्यात काही अर्थ नाही कळलं तर ह्या लोकांचं मनं दुखवायची नसतील, तुम्ही करायलाही काही वेळेला हरकत नसते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी कशा परिस्थितीनुसार तुम्हाला केल्या पाहिजेत, पण त्या केल्याच पाहिजे. त्याच्यामुळे काहीतरी वेडवाकडं होईल किंवा असं होईल असं कधीही होत नाही. तुमच्या मनात जर तुम्ही खंबीर असाल, मनाने तुम्हाला वाटलं की नाही हे बरोबर आहे, आपण करतो ते, ह्याच्यात काही करायचं नाही, तर तुम्ही नाही केलं जाईल. कारण त्यामुळे तुम्ही मार्गदर्शक व्हाल. तुम्ही एकदा केलं की इतर लोक मग त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. पण ते बघणार ह्याचं काय होतं काय, हा बघा तुम्ही हा बरोबर आहे ना, मग करा. गंमत सांगतो, जर ट्रॅफिक असतं ना, ट्रॅफिकमध्ये सिग्नल लागले की सगळ्या गाड्या थांबतात. पण एक गाडी गेली, दोन गाडी गेली, तो तिसऱ्या गाडीला बघतो, ह्याला कोण पोलिसाला पकडत नाही, मग तो पण जातो. म्हणजे काय त्याला काय होत नाही कळलं की भागशे जातात ना. तसं जो अशा गोष्टींच्या विरोधात जातो तर अगोदर सगळे विरोध करतात. अरे बापरे, आता ह्याचं काय होईल बघतात, त्याला काय नाही होत, बरा होतं, आपण पण जाऊया. कळलं ना. मग तुम्हाला तो ज्ञानमार्गाने त्यांना नेता येतं, पण त्यासाठी स्वतः आपल्याकडे थोडं कष्ट घ्यावे लागतात. म्हणून कोणती रूढी बदलायची असेल तर तुम्हाला खरं म्हणजे खंबीर व्हावं लागतं. आणि खंबीर झाला तर तुमच्या पद्धतीने ते लोक वागतात. आमचे बाबा वारले होते त्यावेळेला आमचे भाऊबंद असे झाले होते,
तर त्यांना मी पटकन सांगितलं आमच्या बाबांनी लिहून ठेवलं होतं. मग बाबांनी पहिलंच चांगलं काम करून ठेवलं, त्यांनी लेटर लिहून ठेवलं माझ्या मृत्यूनंतर काही करायचं नाही, सगळं लिहून ठेवलं. मग माझं पत्र दाखवलं, बाबांची इच्छा आहे म्हटलं आता. तर ते काय म्हणाले, अरे बापरे, मग आमचा खांदा कोण उतरवणार? आता मला माहीत नव्हतं खांदा उतरवायचा म्हणजे काय. खांदा उतरवायचा म्हणजे काय असतं, तर ते तिरडी उचलताना खांदा देतात ना, तो परत 12व्या दिवशी की 13व्या दिवशी काय ते कार्य करता खांदा उतरवतात म्हणतात, आहे ना, असं काहीतरी आहे ना, तुम्हाला माहिती, मला नाही माहिती, आहेत एक्सपर्ट आहेत आपल्याकडे. त्यामुळे तो खांदा उतरवायचा म्हटलं तर मी म्हटलं बाबा उतरवायचं तर मग नका पकडू, कारण आपल्याला जीवनात त्याची माणसं होती, प्रॉब्लेम नव्हता ना आपल्याला, नाही तर प्रॉब्लेम झाला असता ना. पण आपल्याकडे होते सगळे नामदार होते, म्हणलं आहे ते आपल्याकडे, त्यामुळे त्यांचा काय खांदा उतरवायला मला लागणार नाही, तुम्ही नका उतरवू. ते तुझ्याने चूप बसलं तर काय करणार, त्यांचं काहीच चाललं नाही. 12-13 दिवशी पण म्हटलं बघ तसं काय नाही, मी हरिपाठ करणार आहे, त्यामुळे जेवण बुडाचा काय प्रश्न येणार नाही. पण तिथे काय असतं की त्यांना माहिती आहे पूर्वीपासून बाबा हा जीवनमध्ये जातो, हा सद्गुरू शिष्य आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक वेगळा इमेज असते आणि त्यामुळे ते पाहिजे तसा विरोध करत नाहीत, कारण त्यांनाही माहिती असते, आपल्यालाही माहीत नाही याच्यात ते आपण काय बोलायचं. पण त्यांचा अशा पद्धतीने विरोध होता आणि ते सगळे ज्ञानी व्हायला लागले की डोक्याला ताप होतो आपल्या. पण जेव्हा तुम्ही विरोध म्हणजे विरोधासाठी ह्या गोष्टी करायच्या नसतात, लोकांना मार्गदर्शन होण्यासाठी ह्या गोष्टी करायच्या. महत्त्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला माहिती आहे तुम्हाला काय कळतं, आम्हाला कळतं असं पण विचार नाही. आपल्याला तिथे अशा पद्धतीने बॅलन्स राहता आलं पाहिजे की तुम्ही जे करता ते त्यांना जरी आवडलं नाही तर ते योग्य आहे म्हणून आपण करतो हे समजून सांगतो आलं पाहिजे. आणि त्यावेळेस जसं जर तशी इमेज तुमची असेल तर तुम्हाला ती त्यावेळेला तसं वागायला हरकत नाही. पण तुमच्या बाबतीत तुमच्यावरती खूप सिनियर्स भावबंद असतील तर ते तुमच्या डोक्यावरून बसतील, मग कळलं ना. तो जर त्रास होत नसेल तर तिथे तुम्हाला जरा शांतपणे ते म्हणतात तसं करायलाही हरकत नाही. पण ह्या कर्मकांडात खरं अर्थ नसतो, म्हणून आपला हा प्रवास आहे. हा प्रवास कसला आहे, सुखाचा प्रवास असला पाहिजे, शांती सुखाने आपल्याला आपला प्रवास करायचा आहे. हे एकच तत्व लक्षात ठेवायचं. मी प्रत्येक परिस्थितीत कुठे तडजोड करायची, कुठे चढाई करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेता आल्या पाहिजे. आणि त्या लक्षात घेऊन जर तुम्ही जीवन जगायला लागाल तर तुम्हाला शांती सुखाने राहायचं आहे. शांती सुखाला धक्का देऊन तुम्हाला काही करायचं नाही, हे परत लक्षात ठेवा. तुम्ही नाही तुम्ही म्हणाल असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे असं करायला जाल तर आपल्याला त्रास होतो जीवनामध्ये. म्हणून जीवनामध्ये त्रासही करून घ्यायचं नाही. लोकांना मार्गदर्शन व्हायला हवं, पण मार्गदर्शन कोणत्या लोकांना व्हायला, जे ऐकतात त्यांना व्हायला हवं. जे ऐकणारच नाही त्यांना तुम्ही काय सांगणार. म्हणून आपला हा जो प्रवास आहे ह्या प्रवासामध्ये मृत्यू आणि जन्म ह्या दोन ठिकाणी पण तुम्हाला नेमकं काय केलं पाहिजे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून बऱ्याच वेळेला तुम्ही जर तिथे गेलात की घरी येऊन लोक आंघोळ करतात, बरंच होतं ना, आंघोळ केलीच पाहिजे, जाऊन आलास चल आंघोळ कर पाहिजे असं म्हणतात ना मोठी माणसं. त्याच्यामागे अर्थ काय, त्याच्यामागे अर्थ असा असतो की उदासीनता येते आपल्या मनाला, नैराश्य येतं ना थोडंसं. आंघोळ केल्यामुळे जर रक्त सळसळतं, रक्ताभिसरण वाढतं ना, मग तुम्हाला बरं वाटतं. मग ती उदासीनता झटकून टाकण्यासाठी आंघोळ करायला पाहिजे तर हरकत नाही. पण तुम्ही उदासीन नसाल तर आंघोळ करायची काय गरज नाही. म्हणजे किती अस्वच्छ की स्वच्छता नसेल किंवा काही वेगळा प्रकार असेल तर तुम्ही तिथे आंघोळ करणं बरं, कारण रोगजंतू आलेले असतील किंवा काही आले असतील तर त्याच्यापासून तुम्हाला तेवढा एक ते सांभाळणं हा एक प्रकार लक्षात घ्यायचा. म्हणून ह्या सगळ्या ह्याच्या प्रोसेसमध्ये हे सगळं परमेश्वरी शक्तीचं कार्य आहे. जन्म असो, जीवन जगणं असो किंवा मृत्यू असो, त्यात अनिष्ट म्हणून काहीही नाही आहे. बघ कोणत्या मुहूर्ताला गेला आणि कोणत्या मुहूर्ताला आला यालाही खरं कारण आहे. बघा तुम्ही कृष्ण कधी जन्माला आला, कृष्णाष्टमीला किती वाजता, 12 वाजता. आणि अमावास्याला कोण जन्माला आलेलं आहे ना, अष्टमीला जन्माला, कृष्णाष्टमी म्हणतात ना. पौर्णिमेला जन्माला आला आहे, अमावास्याला, सगळ्याच वेळेला जन्माला आलेले आहेत. आणि त्यावेळी बरेच संत पुरुष आहेत. आपण म्हणतो अमावास्याला आला का, ह्याला आला का, असं काही नसतं. प्रत्येक क्षण हा चांगलाच असतो, शुभच असतो. तुम्ही कल्पनेतून त्या क्षणाला अशुभ किंवा शुभ ठरवत असता. तुम्ही मग पंचांगात सांगितल्याचं काय, पंचांगात सांगितलं हे तुम्ही जर त्या कल्पनेतून करायला लागला तर तुमच्या तिथे शुभ असेल किंवा अशुभ असेल. पण तुम्हाला जर तुम्ही एकदा नेहमी लक्षात ठेवलं की जो प्रत्येक क्षण शुभच आहे,
तुम्ही ही कालगणना करता, ज्यावेळेला कालगणनाच नव्हती त्यावेळेला काय होतं, त्याच्या कालगणना करणं म्हणजे त्या कालगणनाप्रमाणे हे करता ना. ही कालगणना ही माणसाने बनवलेली आहे. माझा सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, की चंद्राचं उगवणं, चंद्राच्या कला, ह्याप्रमाणे सगळं कॅलेंडर, म्हणजे प्रत्येक धर्माची स्वतःची कॅलेंडर्स आहेत. आणि प्रत्येक धर्माच्या त्या कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष आहे. मग पारशी नवीन वर्ष, मुस्लिम नवीन वर्ष, हिंदूंचं नवीन वर्ष, ख्रिश्चन लोकांचं नवीन वर्ष. नवीन वर्ष किती होतात, पण रोजच नवीन असतं. प्रत्येक क्षण आपला हा नवीन असतो. आपण कल्पनेतून आपला आता नवीन दिवाळी, आपली दिवाळी यायच्या अगोदर आधी 2 महिने अगोदर म्हणा आपला खर्च करायचा नाही, खूप खर्च होतो, महागाई खूप वाढली, सगळं महागाई असं करतात. आणि जशी दिवाळी झाली की थोडं करूया करत बसतात आणि त्याचा आनंद चाखत असतो आपण. म्हणजे हे सगळं आनंदासाठी आहे जीवन, हे नेहमी लक्षात. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या पद्धतीने तो आनंद साजरा करता आला पाहिजे. की कसा साजरा करायचा, की वाटेलचा खर्च करून करायचा, की आटोपशीर खर्च करून करायचा, की ह्याच्यातून आपल्याला शांती सुखाने जगायचं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून मृत्यूच्या बाबतीत ढगे आहेत, आपले ढगे आहेत, त्यांचे वडील आहेत ना, आशादेव ढगे आपले ट्रस्टी, त्यांची म्हणजे आई वारली ढगेंची. तर त्यांनी काय केलं होतं, पेढे वाटलं, पेढे का दुसरा जन्म झाला म्हणून सांगा. आणि त्यांच्या आईने देहदान केला होता त्या पूर्वीच्या काळी. जे जेव्हा स्वतः ढगे घेऊन गेले होते, सांगत होते ढगे की हे हा जो व्ह्यू आहे ना, तो तुम्हाला समजून घेता आला पाहिजे. की देहदान हा जो प्रकार आहे हा अत्यंत पवित्र प्रकार आहे. तुम्हाला वाटतं आपल्या देहाला कसं त्याचं वाईट वाटतं ना, आपण बघतो असेच घेऊन टाकतो, कुठे ते टाकतील काय करणार, कुठे टाकलं तरी काही फरक पडत नाही, हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून देहदान ही सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही करता आली, की नेत्रदान करा किंवा आणखीन काही दान, म्हणजे जिवंतपणे करायची काही गरज नाही, मेल्यानंतर करायला हरकत नाही. कोणाला काय मेल्यानंतर लगेच डोळे काहीतरी कितीतरी तास तसेच असतात, किती त्यांचं आहे मेडिकलच्या हिशोबाने. तर ते लगेच त्या डॉक्टरना बोलते नेत्रदान वगैरे जर करायचे असेल तर करून घेता आलं पाहिजे. पण आणि हे केलं असेल तर परत आपल्या मागच्या लोकांना सांगून ठेवलं पाहिजे, वा कसं काय प्रोसेस आहे. बरं काय होतं, लोक देहदान करतात, नेत्रदान करतात, पण मागच्या लोकांना माहितीच नसतं आणि त्यामुळे तो होत नाही. म्हणून देहदान करायचं असेल तर त्याच्या मागचं ते एक फाईल तयार करून द्यायचं, का देहदान केलं तर कोणाला बोलवायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी तिथे व्यवस्थित मांडून ठेवता यायला पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला इतरांना तो उपयोग होतो. म्हणून मेल्यानंतर पुण्य मिळवायचे असेल तर देहदान करा, त्याचा उपयोग तुम्हाला अधिक होणार, तुमचा प्रवास अधिक सुद्धा. म्हणून गेलेल्या माणसाला बद्दल तुम्ही रडता, त्याच्यामुळे काय होतं, समजा तुमच्या कोणते जवळजवळ प्रवासाला जातो आहे, आई वगैरे मुलं बहीण वगैरे असेल, ते रडायला लागलं तर त्याचं मन कसं होणार, जाऊ की नको असं वाटतं. पण जर प्रवासाला जातो त्याला आनंदाने जाऊ देणार. तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना म्हणणं हा एकच उपाय, की जो प्रवास आहे तिथं सुखाचा होऊ दे, तिथे ऐश्वर मिळू दे, तिथे सगळं ज्ञान मिळू दे, हा महत्त्वाचा भाग असतो. आपल्या ठिकाणी ती प्रार्थना आली पाहिजे. तिथं रडणं येणार, रडू नये असं मी म्हणणार नाही, रडू येतच, की तिथं नाही म्हटलं तरी आपल्या जवळचा माणूस असला की रडू येणार. पण त्याच वेळेला तुम्ही जर सावरून तुम्ही काय केलं पाहिजे, प्रार्थना म्हटली पाहिजे. की प्रार्थना म्हणायची म्हणजे मनापासून भलं व्हावं, जो दुसरा जन्म आहे तो दुसरा जन्म अधिक चांगल्या पद्धतीने त्याला मिळावा, आणि तिथे आरोग्य मिळावं, तिथे समृद्धी मिळावी, ऐश्वर मिळावं, अशा पद्धतीचं चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला असं चिंतन करायला लागेल तुमचं मन शांत होईल. आणि म्हणून असा आपला हा जीवन प्रवास, या जीवन प्रवासातल्या काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर त्याच वेळेला जर नाही समजलं आता तुम्हाला, तर त्यावेळेला अचानक काही घडलं की आपण घाबरून जातो, बावरून जातो, काय करायचं कळत नाही. त्यावेळेला तिथे शांतपणे स्थिरपणे त्या परिस्थितीला तुम्हाला तोंड देता येईल आणि परत शांती सुखाचा प्रवास आपलाही तसाच होणार आहे. आता गेला म्हणजे कुठे गेला म्हणजे तूही जाणारच, कशाला काळजी करतो, असं लक्षात ठेवायचं. आपल्यालाही जायचं, प्रत्येकाला जायचं आहे. कारण प्रत्येकाला तो राम होता त्यालाही जावं लागलं, कृष्ण होता त्यालाही जावं लागलं, मग तुम्ही कोण स्पेशल आहात, प्रत्येकाला जायचंच असतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जितकं देवाचं स्मरण करतो तितकं आपल्याला जायचं याचंही स्मरण करा. मग जायचं असलं की आपण चांगले वागतो की नाही,
बघा तुम्ही जायचं आहे तुम्हाला कुठे काशी यात्रेला, पूर्वी कसं होतं काशी यात्रेला जायचे किंवा मुस्लिम लोक हजला जातात ना, तर जायच्या अगोदर सगळ्यांना बरोबर चुकलं माकलं माफ करा बाबा. का करतात असं की उगीच आता जायचं आहे, कशाला भांडण तंटे पाहिजेत ना. तसं आपल्याला जायचं हे जर तुमच्या नेहमी लक्षात असेल ना, तुम्ही भांडण तंट्याच्या भानगडीत पडणार नाही. तर माझं करून आपण भांडतो की नाही, जाणारच म्हटलं की काय राहिलं नाही का. म्हणून हाही महत्त्वाचा बालक्षण, जितकं देवाचं स्मरण आहे तितकं आपल्याला जायचं. आपण प्रवासी आहोत, टेम्पररी आहोत, परमनंट नाही इथे कोण बसलेलं आहे. त्यामुळे हे सतत लक्षात ठेवून जेव्हा तुम्ही जीवन जगायला लागाल तर तिथे शांती, सुख, समाधान सहज अनुभवता येतं. म्हणून त्यासाठी काही खूप मोठं करावं लागत नाही. म्हणून सगळ्यांना असं शांती सुखाचा प्रवास हो अशी सद्गुरूंची प्रार्थना पण इथेच थांबेल. जय सद्गुरू. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.